नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आज्ञा ॲग्रो फार्ममध्ये. मित्रांनो, आज आपण आलेलो आहेत डोंबिवली वेस्ट इथे देवीच्या पाडा इथे आलेलो आहेत. त्या सरांनी खूप छान पद्धतीने ओरिजिनल गावठी कोंबडी पालन केलं आहे. तर आपण पूर्ण माहिती जाणून घेणार आहेत आणि ते किती कोंबड्या पाळल्यात ना, कधीपासून पाळतात ते त्यांच्याकडे पूर्ण जाणून घेणार आहेत. तर नमस्कार नमस्कार. सर, तुमचा परिचय सांगा. माझं नाव कामेश मसूरकर. मी डोंबिवली वेस्ट देवीच्या पाड्यामध्ये राहतो. आपलं फार्म देवीच्या पाड्यामध्ये आहे. हो काय, आता तुमच्याकडे साधारण किती कोंबड्या आहेत? आपल्याकडे 200+ कोंबड्या होत्या. हो काय, मग हे तुम्ही तुमच्या घरच्याच वाढवल्या की विकत आणलेले? नाही नाही, आपल्या घरच्याच म्हणजे आपण तुमच्याकडनं 50 कोंबड्या घेतलेल्या, त्यापासून आपण स्टार्ट केलं 50 कोंबड्यापासून. हा, तर आपण घरीच वाढव केली आधी. घरीच वाढवल्या. तुमच्याकडे 200 कोंबड्या आहेत, तर 200 कोंबड्यांमागे किती अंडे निघतात तर तुमच्याकडे? आपल्याकडे दिवसला 30-25 असे अंडे निघतात. तर खाद्याचं नियोजन कसं आहे तुमचं सर? खाद्याचं नियोजन आता तुम्ही बघितलं, आपण सकाळीचा हा. गहू, बाजरी, तांदूळ, हा. ज्वारी असं मिक्स त्यांना एक टाइम देतो. आणि आपला भाजीपाला पण असतो हा. त्यांच्यावर. भाजीपाला वेस्टेज असतो हा हा आणि फळं पण असतात. हा हा आणि त्याच्यामध्ये आपलं मच्छीचा वेस्टेज पण असतो त्याच्यामध्ये. हा हा आणि संध्याकाळचं आपण आपलं सुकट असते ना, हा सुकट आणि त्याच्यामध्ये आपण पीठ मिक्स करून त्यांना देतो. हा. त्याच्याने काय होतं पीठ आणि त्याच्याने अंड्यांचं हे वाढतो हा. आणि आपला त्यांचं वजन पण भरपूर प्रमाणे वाढतो. हो काय, मग हिवाळ्याचं नियोजन कसं आहे तुमचं? हिवाळ्याचं आपलं हा. रोजचं गरम पाणी असतंच त्यांना कोमट करून. हा हा मेडिसिन द्यायचं असेल त्याच्यामध्ये आपण गरम पाण्यामधून मेडिसिन देता? द्यायचं असेल ते. हा हा. आणि प्लस आपला काढा पण असतो त्यांना बनवतो आपण. हो काय, कुठला काढा देता थोडक्यात सांगता का? काढा आपला त्याच्यामध्ये हळद, हा. लवंग, काली मिरी, दालचिनी, हा हा आपला शेकटाचा पाला असतो हा, त्याच्यातला, अजून कडुलिंबाचा पाला असतो. हा. ते सर्व आपण जे 8-9 पदार्थ मिक्स असतात ते आपण त्याचा काढा बनवून आपण त्यांना देतो. तुमच्या शेडमध्ये काय रोगराई आली का? नाही, रोगराई तर तशी आपल्याकडे आली नाही. तो मोस्टली काय ते सर्दीचा तर थंडीचा त्रास आहे. हा, हा, वातावरण थंडीचा म्हणा आपला सीआरडी वेरडी येतो ते नॉर्मली येतात. बाकी काही प्रॉब्लेम नाही. आपण टाइमवर त्यांना मेडिसिन करतोच आपण त्याला. म्हणजे कुठले मेडिसिन देता लहानपणापासून? एक दिवसाचा असलं तर काय देता? आता एक दिवसाचं पिल्लापासून आपण गुळ पाणी पासून स्टार्ट करतो यांना. हा 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 गुळ पाणी, नंतरला विमरल, नंतर लिक्विड पावडर, नंतर 7व्या दिवशी आपण त्यांना लसोडा देतो. हा. 14व्या दिवशी गंभोरा देतो आणि 21व्या दिवशी परत लसोडा बुस्टर आणि 28व्या दिवशी परत गंभोरा बुस्टर त्यांना देतो. असं वॅक्सिन आपण देतच असतो पिल्लांना. हा. जे ऑर्डरची पिल्लं असतात आपण हा ते आपण ऑर्डरच्या पिल्लांना आपण सर्व लसीकरण करून आपण महिन्याचं पिल्लू देतो. महिन्याचं आणि 15 दिवसाचं पिल्लू देतो. हा. मग महिन्याचा कसा देता आणि 15 दिवसाचा कसा पिल्लू देता तुम्ही शेतकऱ्यांना? 15 दिवसाचं आपण 100 रुपयाला देतो आणि 1 महिन्याचं 150 रुपयाला देतो. हा. तर पिल्लांना लहान असेल एक दिवसाचा, त्यांना कुठलं खाद्य देता तुम्ही? आपण त्यांना 1 महिन्यापर्यंत स्टार्टर फूड देतो. हा, स्टॅटर फीड. हो. त्याच्यानंतर कुठला देता? नाही, महिन्यापर्यंत स्टार्टर फीड त्यांचं चालू असतं. हा हा. नंतर का ज्यांचे ऑर्डर जे असतात बुकिंगचे प्रमाणे ते आपले पिल्लं घेऊन जातात. मग त्यांना जे पिल्लं घेऊन जातात त्यांना पुढचं नियोजन कसं सांगता? नियोजन म्हणजे आता जे पिल्लं घेऊन जातात त्यांना आपण पहिलं सेटअप करून ठेवा पिल्लांचा. हा हा ब्रुडिंग सिस्टम असते. आता महिन्याच्या पिल्लाला तर जास्त ब्रुडिंगची गरज नसते. कमसे कम 21 दिवस तरी ब्रुडिंग करायला लागतो त्याचा. आता हा. हा आणि 15 दिवसाचं त्याला ब्रुडिंगची गरज असते. त्यांना सांगून ठेवतो आपण ब्रुडिंग सिस्टम करून ठेवा, ब्लप लावून ठेवा, सर्व नीट नियोजन करा, मग पिल्लं घेऊन जावा. हो सर, मग आता तुम्ही किती वर्षापासून करता? आपल्या 3.5-4 वर्ष आले. हो, याच्या आधी रोगराई आली का कधी? नाही, रोगराई तर आली नाही आपल्याकडे. हा तर आपण कसा मेडिसिन टायमावर देतो, लसीकरण टायमावर करतो त्यांना. हा हा महिन्याला आपण लसीकरण त्यांचं असतं पिल्लांचं. आपला तर 2.5-2 महिन्याला आपण R2B पण त्यांना करतो. मग इथे बाजूला कोणी पाळतात गावाची घरगुती काय म्हणा? चालतात गावामध्ये तर सगळ्यांकडे 20. मग त्यांच्याकडे रोगराई आलेली का? त्यांच्याकडे तर आलेलं. आता मध्येच कोंबड्या बरेच जणांच्या मेल्या पण. मेल्या? हो. पण तुमच्याकडे रोगराई आली नाही? नाही, रोगराई तर आली ना. आपण टायमावर सर्व मेडिसिन करतो. हा. रोगराई यायच्या आधी तुम्ही मेडिसिन करता त्याच्यामुळे रोगराई आली? आपण टायमावर करतो तर आपल्याला रोगराई येतच नाही. आपण पहिलेच त्यांना हे करून बघतो. कोण पिल्लू असो का मोठी कोंबडी असो, लूज पडलेली असेल, बिमारी असेल, त्यांना आपण पहिलं मेडिसिन करून नीट करतो. शेड मध्ये जाऊया चला सर. तुमचा शेड दाखवा. आणि कोंबड्या आता किती बसवल्यात तुम्ही अंड्यांच्यावर? आपण 12 कोंबड्या बसवल्यात आणि मशीन मध्ये 240 अंडी. आता पिल्लं किती काढलेली आहेत कोंबड्यांनी? आता आपल्याकडे आता पहिले आता सगळी बुकिंगची होती. हा. बुकिंग होती ती बुकिंग आता सगळी गेलेली आहे हा, हो काय? ऑर्डरच्या. आपल्याकडे 150 पिल्लं बाकी आहेत. आहेत का पिल्लं? सेलच झालेली. ठीक आहे, मग दाखवा चला आम्हाला किती पिल्लं आहेत आणि कोंबड्या किती बसवल्यात ते बघू आणि शेड बघू आतलं. चला. तर मित्रांनो, आपण शेड मध्ये आलो. सर, तुमची ब्रूडिंग रूम कुठे आहे? हे आपली ब्रुडिंग रूम आहे. हा. इथे आपण 15 दिवसापर्यंत ते इकडे जास्त क्वांटिटी मध्ये असेल पिल्लं तर इथे आपण 6-7 दिवसच ठेवतो पिल्लं. हा पण जास्त 100 क्वांटिटी असेल हा तर आपण
7-8 दिवस ठेवतो आणि जर कमी क्वांटिटी असेल तर आपण 15 दिवस ठेवतो पिल्लं. ठीक आहे. वरची किती दिवसाची पिल्लं आहेत सर? ही आपली 20 दिवसाची पिल्लं वरची. आणि मित्रांनो ही 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 आपली आता 4 दिवस झाले तर पिल्लं. ही पिल्लांना नाही ह्या पिल्लांना सर? ह्या पिल्लांना तर 10 दिवस चालू दिघावं. मग तुम्ही ब्रोडिंग तर करता, मग कोंबड्यांना कासाठी आतमध्ये ठेवलेले तुम्ही? कोंबड्यांना तर ते आपण कसं ते कोंबड्यांची मूग चांगली महत्वाची असते ना त्यांना, तर आपण एक एक कोंबडी ठेवून देऊ जरी पिल्लांसाठी. हो काय? हो. तर मित्रांनो इकडे बघा खूप चांगला जुगाडी पद्धतीने ब्रोडिंगचा सेट केलेले आहे. एकदम बुलप लावलेले आहेत आणि कोंबड्या पण ठेवलेले आहेत, कारण का पिल्लांना कोंबडी शिकवते चांगली व्यवस्थित. तर सर मग कोंबड्या कुठं बसवता तुम्ही? तर इकडे बघू शकता मित्रांनो, इथे आपण कोंबड्या बसवतो. हा ह्याच्यामध्ये आपण हा कमसे कम ह्याच्यामध्ये आपल्या 15 ते 20 कोंबड्या बसतात आपण. मित्रांनो इकडे बघू शकता एकदम जुगाडी पद्धतीने केलेले आहेत ते. चला आतमध्ये जाऊया आपण. हे बघा अशा लाईनीत बसवलेले आहेत कोंबड्या. किती किती अंड्यांच्या बसवल्यात सर? आपण 15, 12, 13 अशा अंड्यावर बसवतो. खायचं नियोजन कसं आहे यांचं आतला? आता आपण इथे काही पाण्याचा भांडा आणि खाना ठेवतो. हा. त्यांना एक टाइम आपण बाहेर पण सोडतो, एक दिवस आड त्यांना बाहेर सोडतो. बाहेर पण सोडता? हो. हे बघा मित्रांनो, अंड्यावर बसलेले आहेत त्या. तर अशा पूर्ण 12 ते 15 कोंबड्या बसवल्यात लाईनीत. तर खूप छान आहे नियोजन त्यांचं. 15 ते आपण 20 कोंबड्या असं बसवतो आणि मशीन मध्ये आपण 240 अंडी टाकतो. हो काय? 240 अंडीची मशीन आहे आपल्याकडे. ठीक आहे. हे तुमचं मेडिसिनचं दाखवा ना, हे कसले कसले मेडिसिन आहे? आता मेडिसिन मध्ये अल्बोमार आहे आपल्याकडे, जे आपल्या पोल्ट्री याच्यामध्ये आवश्यक महत्व- असतात हा, ते हा. आपण ठेवलेले आहेत. हो का? काय काय दाखवा? आता ऑक्स्टोवेट आहे, हा कॅल्शियमवर असतो हा. कॅल्शियम वाढतो, हा. आपला विमरल आहे, विमरल तर सर्वांना माहितच असेल. विटॅमिन. हा विटामिनचा असतो तो. हा हा ब्रोटोन आहे, लिव्हर टॉनिक असतो. हो काय? आणखी काय? मॅरिक्विन पण आहे, हे कशासाठी? अँटीबायोटिक आहे इथे. अँटीबायोटिक आहे. हो. आणि आपला ब्रोटोन किड्यांचा आपल्या जनतांसाठी वापरतात. जंतांसाठी वापरतो आपण. आपला लिक्झिन पावडर, हा आपला लिक्झिन पावडर, टेट्रासायक्लिन पावडर असते, हो काय? अँटीबायोटिक असते. हे काय हे काय? हे आपलं फवारणीचं आहे दोन. फवारणीचं? हो. मग किती दिवसात तुम्ही फवारणी करता शेडमध्ये? आपला शेडमध्ये आपण तरी हप्त्यातनं 2 वेळा करतो. हप्त्यातून 2 याला करायला लागतो? हो करतोच आपण. हो काय? रोगराई न यायला तर आपल्याला करायला लागणार आहे. म्हणजे 10 लिटरला किती? पण 10 लिटरला 10 ml घ्या, 8 लिटरला 8 ml घ्या, म्हणजे 1 लिटरला 1 ml आपण घेऊ शकतो. हो काय? चला मग आता तुमचा आतला शेड बघू, जिथं कोंबड्या अंडी घालतात, जिथं तुम्ही कोंबड्यांना रात्रीचे निवारा आहे तिकडे तर बघूया. बांबू का लावले तुम्ही? आता शेड आहे आपण, हा बघा इथे आपण रात्रीचे सकाळी आपण कोंबड्या सोडतो ना, हा. तर आपण संध्याकाळी डायरेक्ट आतमध्ये येतो. गावरान कोंबड्या आहेत तर त्यांना गावठी कोंबड्या आपल्याला वरती झाडावर बसायला खूप आवडतात, मग आपण हे बांबू असं बसायसाठी केलं आहे. हो काय? हा. इथं साधारण किती बसू शकतात कोंबड्या? आता आपल्या बसतात 200+ तर कोंबड्या आपल्या बसतात. हो काय? हो. आणि इथे आपल्या अंडीसाठी केलं आपण. हा हो. इथे कोंबड्या रोज अंडी घालतो आपल्या. हो, अंडी पण. हो, उलट्या पेशाची कोंबडी आहे. सगळं आपण इकडे अंड्यांसाठी केलं, इथे आपल्या कोंबड्या अंडी घालतात. हे बघा मित्रांनो, हे सर्व अंड्यावर अंडी घालायला बसलेले आहेत. हे बघा, हे बघा गावरान कोंबडीचं अंड. हे बघा, पूर्ण छान नियोजन आहे. मग ही अशी कुडूक झाली कोंबडी तर तुम्ही काय करता? कुडूक झाली कोंबडीला आपण सेपरेट पिंजरा आहे आपल्याला खाली, हा. एक आपण त्याच्यावर पिंजरामध्ये ठेवून देऊ त्यांना. हो सर. मग हे गॅस वगैरे टोप कशासाठी ठेवले? ते आपण रोजचं त्यांना गरम पाणी देतो. जसं आपला काय काय लिक्विड टाकतात पाण्यामध्ये, हा, हा, हा. ते आपण बिन लिक्विड न टाकता आपण गरम पाण्याला कोमट पाणी करून देतो. हो काय? नाही हे काय खलबत्ता? हे आता खलबत्ता आपल्याला कधी आता लसूण बिसून जेव्हा काढा बनवतो आपण, हा हा तेव्हा ते घरगुती ठेचा- काढा हो, बनवतो. घरगुती काढामध्ये आपलं लसूण, काली मिरी, लवंग ठेचायला आपण हे करतो. हो काय? सर मग तुम्ही मार्केटिंग कशी करता? म्हणजे पिल्लं विकता का, अंडी विकता का, मोठी करून विकता? आपला अंडी तर आपण विकतच हा. नाही, मोठे कोंबडे जर झाले तर आपण ढाब्यावर देतो त्यांना. हा हा ढाब्यावर आपल्याला आहेत कोंबडा पण, हा, हा. नाहीतर आपण जास्त करून पिल्ल सेल करतो. हो काय? हो, पिल्ल सेल करायला आपल्याकडे आपला युट्यूब चॅनल पण आहे, जय मल्हार पोल्ट्री फार्म. हा हा तर कोणाला पाहिजे असेल तर त्याच्यावर तुम्ही बुकिंग करू शकता पिल्ल. पिल्लं. हो ठीक आहे. तर मग तुम्ही अंडी विकत नाही? ना, अंडी नाही विकत, फक्त पिल्लांचं जास्त आपण करतो. हो काय? मग साधारण मोठा असा कोंबडा झाला तर कसा देता तुम्ही? आता आपल्या इथे चालू आहे 800 850 कोंबड्या झाल्या. हा ना, कोंबडी अशी साधारण. 500 पर्यंत चालू आहे. सर तुम्ही खूप छान माहिती दिली, तुमचं मनापासून धन्यवाद. धन्यवाद.